नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, केजरीवाल यांचा पुनर्जन्म झालेला आहे. दिल्लीमधला जो दारू घोटाळा होता त्या दारू घोटाळ्याच्या प्रकरणातनं कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. आता ही मुक्तता केल्यानंतर तुमचं असं लक्षात आलेलं असेल की या सगळ्यांचं दुःख सगळ्यात जास्त कोणाला झालं असेल, म्हणजे अपेक्षा होती की भाजपला धक्का असेल, भाजपला दुःख झालं असेल की अरे ह्या माणसाला आपण अडकवला, त्याच्या हातातनं दिल्लीची सत्ता आपण हिसकावून घेतली. पण तसं न होता भाजपपेक्षा दुःख कोणाला झालं आहे, पोटात गोळा कोणाच्या आलेला आहे, छातीत धस्स कोणाच्या झालेलं आहे, तर ते काँग्रेसचं झालेलं आहे. याचं कारण असं आहे मित्रांनो की हे इतके दिवस गेले, जवळजवळ वर्षभरापेक्षाही जास्त काळ आपण पाहिलं असेल तर केजरीवाल शांत आहेत. अगदी एखादा मॅच्युअर्ड राजकारणी असावा ना तसं त्यांचं वागणं होतं. त्यांचा बराचसा काळ जो आहे त्या दरम्यान त्यांची जिकडे सत्ता आहे तर पंजाबमध्ये त्यांनी व्यतीत केला आणि ते शांत होते. पण आज अचानक हा जो काही कोर्टाचा निर्णय आलेला आहे, त्यांना त्या आरोपातनं कोर्टाने मुक्त केल्यानंतर केजरीवाल यांनी परत एकदा सेंटर स्टेजला, म्हणजे राष्ट्रीय राजकारणाच्या सेंटर स्टेजला केजरीवाल आता येऊन उभे राहिलेले आहेत. आणि ह्याचा सगळ्यात मोठा धसका जो आहे तो काँग्रेसला बसलेला आहे. कारण आता राहुल गांधींनी जे काही मीडियामध्ये इतकं कव्हरेज घेतलं गेल्या वर्षभरापासून, किंवा ते मोदींविरुद्ध असं दाखवत आहेत की मी एकटाच आहे जो मोदींच्या विरोधात आणि भाजपच्या विरोधात लढतो आहे, हे नॅरेटिव्ह आता कुठेतरी केजरीवाल यांच्याकडनं ध्वस्त केलं जाईल का, आणि होणार ते. कारण तुम्ही बघितलं असेल केजरीवाल जेव्हा त्यांना ह्या कोर्टाचा निर्णय जेव्हा कळला तेव्हा ते ढसाढसा रडले. आता हे रडणं खरं आहे की खोटं आहे हे तुम्हीच ओळखा, कारण केजरीवाल हे बऱ्यापैकी नाट्य क्रिएट करणारे, त्यांना नटवरलाल म्हणतात, ते उगाच नाही. तर त्या अश्रूच्या त्यांच्या जे काही महापूर आलेला आहे त्यांच्या डोळ्यातनं, त्याच्यात काँग्रेस वाहून जाणार का, हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो. आणि तसं होणार आहे, कारण नौटंकी करण्यामध्ये केजरीवालपेक्षा हुशार म्हणा किंवा अतिहुशार म्हणा कोणीही पॉलिटिशियन आज तरी ह्या देशात नाही आहे. आणि निश्चितपणे त्यांच्याकडनं आणि त्यांच्या पार्टीकडनं आता यापुढे मोदी आणि भाजप सरकार जे आहे त्याच्याविरुद्ध जबरदस्त हल्ले सुरू होतील ना, त्याची सुरुवात झालेली आहे ऑलरेडी. आणि हे जेव्हा हल्ले सुरू होतील जोरदार किंवा झाले आहेत, तेव्हा सगळ्यात मोठी पंचायत होणार आहे ती काँग्रेस, आणि त्याच्यापेक्षाही जास्त पंचायत होणार आहे राहुल गांधी यांची. म्हणून मी मगाशी असं म्हटलं, आणि माझ्या टायटलमध्येही तुम्ही पाहिलं असेल शीर्षकामध्ये, की केजरीवाल यांच्या निर्दोष सुटण्यामुळे काँग्रेसच्या पोटात घोळा आलेला आहे. ह्याच्यात अजून एक ह्याला एक कंगोरा आहे मित्रांनो. तुमच्या लक्षात आलं असेल की इंडिया आघाडी जी आहे ती आता अस्तित्वात आहे नाही हा भाग अलायदा, ती सोडून द्या. पण जेव्हा अस्तित्वात होती किंवा अजूनही तुम्ही बघाल तर त्याचे जे महत्त्वाचे घटक आहेत, समाजवादी पार्टी असेल, अखिलेश यादव असतील, त्याच्यानंतर तिकडे ममता दीदी असतील तृणमूलच्या, ही जी मंडळी आहे जी स्टालवर्ड आहेत ह्या एनडी आघाडीमधली, ही मंडळी तुम्ही बघाल तर अनेकदा असं तुम्हाला दिसून येईल की ही केजरीवाल यांच्याबरोबर कम्फर्टेबल असतात, पण राहुल गांधी यांच्याबरोबर ही मंडळी सहज नाही आहेत, कम्फर्टेबल नाही आहेत. आणि आता केजरीवाल जेव्हा सेंटर स्टेजला येतील तेव्हा निश्चितपणे ही जी मंडळी आहेत, ममता दीदी असतील किंवा समाजवादी पार्टीचे सर्व असतील, अखिलेश यादव, ह्या मंडळींनाही आनंद होणार आहे. कारण गेल्या काही वर्षात, 1-1.5 वर्षामध्ये हे सगळी मंडळी जी आहे ती काँग्रेसच्या मागे फरफटत जात होती. राहुल गांधी काहीतरी नॅरेटिव्ह मूर्खासारखं निर्णय लॉन्च करायचे आणि त्यांची टीम, आणि मग त्याच्या मागे, त्या नॅरेटिव्हच्या मागे ह्यांची फरफट व्हायची. आता ही फरफट कुठेतरी थांबेल अशी चिन्ह केजरीवाल यांच्या निर्दोष सुटण्यामुळे दिसून येते आहे. त्याच्यामुळे इंडिया आघाडीतली जी इतर मंडळी आहेत, इतर पक्ष आहेत म्हणा, काँग्रेस सोडता, त्यांना आनंद झालेला आहे, अत्यानंद झालेला आहे त्यांना, की बरं झालं की फोकस सगळा केजरीवाल यांच्यावरती आलेला आहे आणि राहुल गांधी कुठेतरी मागे पडलेले आहे. आणि आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मित्रांनो, हास्यास्पद काय आहे
की केजरीवाल सुटल्यानंतर असं दिसायला हवं होतं की बी जे पी, भाजप आणि आम आदमी यांच्यामध्ये काहीतरी आता जोरदार युद्ध होणार आहे, असं खरं तर चित्र निर्माण व्हायला पाहिजे. पण झालं काय? तर केजरीवाल आणि काँग्रेस म्हणजे आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यामध्येच युद्ध सुरू झालेलं आहे आणि यांच्यामध्येच एक दुसऱ्यावरती आता हल्ले सुरू करण्यात आलेले आहे. काँग्रेस म्हणते की केजरीवाल सुटू कसे शकतात, कारण केजरीवाल यांचं सुटणं हे काँग्रेसला अडचणीचं आहे, राहुल गांधींकरता तर अतिअडचणीचं आहे. आणखीन एक गोष्ट मित्रांनो मला मनात आली की तुम्ही ओएसी बघा, हे केजरीवाल बघा, राहुल गांधी यांचा पक्ष आणि स्वतः राहुल गांधी बघा, ह्यांचे जी काही नॅरेटिव्स ते सेट करायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये जे फसतात, त्याचा सगळा फायदा जो आहे तो भाजपला होतो आणि भाजप आपला वाढतोच आहे. तर म्हणतात ना की ओवेसी भाजपची बी टीम आहे. मला तर असं वाटते ओवेसी काय, तुमचा केजरीवाल काय, तुमची काँग्रेस काय, हे सगळी बी जे पीची बी टीम आहे आणि सगळे आपले हातभार लावत आहेत की बी जे पी कसं वाढेल, बी जे पीची सत्ता कशी सगळीकडे येईल, ह्यालाही म्हणणे हातभार लावत आहेत. असो, तो एक वेगळा विषय आहे. पण आज तरी निश्चितपणे केजरीवाल यांनी काँग्रेसच्या पोटात गोळा आणलेला आहे आणि काँग्रेसपेक्षाही राहुल गांधी यांचा पुढचा जो मार्ग आहे तो केजरीवाल यांच्यामुळे खडतर होणार आहे. मित्रांनो, आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.